मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. काय म्हणे तुम्हापाशी येतो संतती संतोषी. कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बरडी. पांडुरंगा करू प्रथमा, करू प्रथमा. श्री नमो गणेश्वर, नमो गणेश्वर. मूर्तिधारा सुपंद्या श्री नंदाजी चरण
नरं कमियात कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान शंकराची प्रार्थना करता. चिंतनाला हा अभंग घेण्याचं कारणही बहुतेक सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हा जो उत्सव आहे 3 दिवसाचा तो भगवान शंकराच्या आगमनानिमित्त आहे. बाजूला ही धर्मशाळा आहे, ती धर्मशाळा. या धर्मशाळेमध्ये भगवान शंकराचं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये परवा प्राणप्रतिष्ठा आहे भगवान शंकराची. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम. आणि म्हणून ज्यांच्या आगमनानिमित्त हा उत्सव आहे त्यांचं वर्णन करावं. तुकोबारायांनी त्यांच्याविषयी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याचं चिंतन करावं, त्याचं स्मरण करावं या उद्देशाने हा अभंग चिंतन करावं. शांतीनंबर नाथ महाराजांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन भूमीमध्ये भगवान शंकराच्या आगमनानिमित्त हा उत्सव साजरा होतोय. आनंद खूप दिवसाची इच्छा होती आणि सतत ट्रस्टी मंडळींना माझी विनंती असायची की धर्मशाळा आहे, धर्मशाळा या नावाचं सार्थक धर्माचं अनुष्ठान करण्याकरता ज्या शाळेची उभारणी केलेली आहे तिलाच काय म्हणलं जातं धर्मशाळा. आता धर्मशाळा नाहीच, नाव धर्मशाळा आहे आणि सगळ्या अर्थशाळा झाल्या. टाकावं तर ते अधिक सार्थ होईल असं झालं. सुयोग धर्मशाळा काही असतील वापवादात्मक ज्या ठिकाणी लग्न लावले जातात विद्यार्थ्याला भेटले आणि दुर्दैवाने पुण्यापेक्षाही पैसा जास्त महत्वाचा आहे असं वाटणारेच धर्मशाळेचे प्रश्न. याला घेतले काय अपवाद असतील असं काही नाही, कमी जास्त प्रमाण राहतं सगळीकडे. पण धर्मशाळेमध्ये कसं सामाजिक कार्यक्रमाकरता तिचा वापर व्हावा त्याचप्रमाणे पुण्योत्पत्ती करता त्या शाळेच्या आश्रयाने जी मंडळी राहतात त्यांची धार्मिक उन्नती व्हायला पाहिजे. चित्तशुद्ध होऊन परमार्थाकडे त्यांची वाटचाल घडणं आवश्यक आहे आणि तशा प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी दिले जावेत. अशा प्रकारचे उद्योग, असे कार्यक्रम, असे अनुष्ठानं प्राधान्यत्वाने धर्मशाळेमध्ये घडलीच पाहिजेत. अन्यथा धर्मशाळेच्या ट्रस्टीला त्याची फळं भोगावी लागतील. असं आज या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आम्ही
देवाने आमच्याकडे व्हायचंच काम दिलेलं आहे. आता मी तरी काय करतो. औरंगाबाद या उत्सवाचा आणि वारकरी संप्रदायाची ही एक पद्धत आहे, परंपरा आहे की उत्सवाच्या आरंभीच्या दिवशी ज्या अभंगामध्ये मंगल साधलंय आहे अशा प्रकारचा अभंग चिंतनाला घ्यावा. शास्त्रामध्ये मंगलाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. वस्तु निर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. तर आज चिंतनाला घेतलेला जो अभंग आहे, या अभंगात तुकोबाऱ्यांनी 2 प्रकारचे मंगल साधलेले, एक आशीर्वाद स्वरूप मंगल साधलेलं आहे आणि एक वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू निर्देश रूप मंगल, त्या मंगलाला म्हटलं जातं. वस्तू म्हणजे परमात्मा, देव. त्या देवाची 2 रूप आहेत. एक सगुण स्वरूप आहे, दुसरं निर्गुण स्वरूप आहे. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत देवाव ब्रह्मणे रूपम मूर्तंच्या मूर्तमेव च वेदामध्ये सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद. तुला म्हणे भेद नाही आम्ही तुझं सगुण म्हणू की निर्गुण. सगुण आणि निर्गुण असं भगवंताची 2 रूप आहेत. त्यापैकी भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं किंवा सगुण स्वरूपाचं वर्णन करणं त्याला वस्तू निर्देश रूप म्हणून. भगवंताकडे आपल्या करता व आपल्या परिवाराकरता, शिष्याकरता मागणी करणं, प्रार्थना करणं त्याला आशीर्वाद स्वरूप मंगल म्हणतात. आणि देव संत यांना नमन करणं याला नमस्कार रूप मंगल म्हणतात. तर आज चिंतनाला घेतलेला जो अभंग आहे, या अभंगामध्ये वस्तू निर्देश रूप आणि आशीर्वाद रूप अशी 2 प्रकारची मंगल साधलेली आहेत. पहिल्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे भगवंताचं, म्हणून वस्तू निर्देश रूप मंगल आहे. दुसऱ्या आणि चतुर्थ चरणामध्ये मागणी केलेली आहे, म्हणून आशीर्वाद स्वरूप मंगल आहे. या अभंगाची थोडी पार्श्वभूमी आहे. प्रासंगिक प्रकरणामध्ये हा अभंग मोडतो. तुकोबाऱ्यांच्या 14 टाळकऱ्यापैकी कोंडोबा लोहकरे नावाचं एक टाळकर बहुतेक पकवाल त्याला तीर्थयात्रा करण्याची इच्छा नाही. तुकोबाऱ्यांच्याकडे आलेला आहे, मला तीर्थयात्रेला जावं असं वाटतं. फार चांगलं काही तीर्थयात्रा करत होती पूर्वी. काही तीर्थयात्रा करावी, ज्यांना शक्य त्यांनी पायीच करावे. आता आषाढी वारी जवळ आलेली आहे, पंढरपूरची ही यात्रा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पायी करावी, कारण पायी तीर्थयात्रा करण्यामध्ये तीर्थयात्रा ज्या उद्देशाने करायची आहे तो उद्देश सफल होतो. त्या तीर्थातले वेगवेगळे विधी आहेत. भारतामध्ये अनेक तीर्थ आहेत. प्रमुख 4 धाम मानलेले आहेत. पूर्वेकडे जगन्नाथपुरी आहे, पश्चिमेकडे द्वारका आहे, दक्षिणेकडे रामेश्वर आहे आणि उत्तरेकडे बद्रीनारायण. 4 धाम आहेत, 7 पुऱ्या आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहे. अशा प्रकारे पूर्ण भारताची तीर्थयात्रा करायची इच्छा आहे मला. तुकोबाऱ्यांना आनंद झाला, वा छान आहे, बुद्धी चांगली आहे, तुझी इच्छा निर्माण झालेली आहे, अवश्य जा. आपल्या मदत करू. परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तीर्थयात्रा करायची तर खर्च येतो.
हा ठीक आहे, काही काळजी करू नको. तीर्थयात्रेला तुला खर्च नाही कमी पडला, परिस्थितीचं तुझं पाहून घे. पण तीर्थयात्रा जर तुला करायची असेल तर तीर्थयात्रेला लागणारा खर्च त्याची पूर्तता तुकोबारायांनी त्याच्या हातामध्ये एक भवन दिला. पण म्हणजे एक सोन्याचं पूर्वी नाणं होतं, मोडल्यानंतर त्या काळामध्ये 6-7 रुपये द्यायचं. खरंच एवढ्याच होईल का म्हटलं? होईल. मोडल्यानंतर 1 पैसा खिशात टाकायचा, बाकीचे खर्च करीत. पूर्ण खर्च झाल्यानंतर मग त्या पैशाला हात घालायचा. पूर्ण खर्च झाले की त्या पैशाचा पुन्हा होऊन व्हायचा, तो मोडायचा, त्याच्यातला 1 पैसा खिशात टाकायचा, बाकीचे पूर्ण खर्च करायचे, पुन्हा त्याचा होऊन व्हायचा. अख्खी भारताची तीर्थयात्रा त्यांनी 12-14 वर्ष काही लागले असतील. प्रत्येक ठिकाणी अगदी उदार हाताने, कारण त्याला माहिती होतं की तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, तीर्थयात्रा झाली की पुन्हा तो माझी मला परत द्यायचा. बायकोला साडी नाही आणायची त्या पैशाने. तीर्थयात्रेत तुला दान धर्म काय करायचंय तो कर, घरी नाही वापरायचा, तो परत आणायचा. सांगितलं मला तीर्थयात्राच करायची. तेव्हा तो तीर्थयात्रेला निघाला. त्यावेळेला मग तुकोबारायांनी अनेक देवतांना जी पत्र लिहिली त्यापैकी काशीमध्ये काशीचे ईश्वर असणारे विश्वनाथ भगवंता करता जे पत्र लिहिलं ते पत्र म्हणजे हा अभंग आहे. भगवान शंकराला उद्देशून तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून विश्वनाथ विशेष आर्त होऊन केलेली जी मागणी आहे तिला प्रार्थना म्हटलं जातं. घराची प्रार्थना तुकोबाराय करतात. प्रार्थना मागणी आहे आणि जे मागायचे आहे तुकोबारायांनी ते शेवटच्या चरणात मागितलं. पहिल्या चरणात मागणी नाही केली. मग काय आहे पहिल्या चरणामध्ये? पहिल्या चरणामध्ये मागणीचं वातावरण. मागणीचं वातावरण. कुठलंही कार्य करायचं असेल तर वातावरण निर्माण करावं. ज्याला वातावरण तयार करता येतं त्याचं कार्य हे सफल होतं. व्यवहारातलं कार्य असो वा परमार्थातलं कार्य असो, वातावरण निर्मिती हा कार्यपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग असतो.
शेतकरी समाज आपला जास्त आहे. तर शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळावं असं वाटत असलं तर त्याच्याकरता सुद्धा वातावरण निर्मिती. आता पेरायचे पण पेरणीच्या अगोदर पासूनच मेहनत सुरुवात होते. अजून पाऊस पडायचा पेरायला तुम्ही काय झालं शेतात? वातावरण. पूर्वी चैत्र महिना सुरू झाला की प्रतिपदेला पाडव्यालाच एखादा तरी तास आणायचं. तर ही वातावरण निर्मितीच आहे. नांगरणं, वखरणं, त्याच्यातला केर कचरा वेचून काढणं, सपाटीकरण करणं, खत टाकणं, हे सगळ्यात पेरणीचं काय करणं आहे? वातावरण तयार करणं. वातावरण निर्मिती हात. निवडणुका एखाद दिवशी असतात पण अगोदर त्या निवडणुकीचं वातावरण तयार करावं लागतं. ज्याला वातावरण तयार करता येतं पण निवडणूक वातावरण हा अत्यंत महत्वाचं आहे. काही वातावरण ईश्वर निर्मित असतं, काही मानव निर्मित आहे, पण वातावरण निर्मिती अत्यंत महत्वाची. तसंच मागणी करायची असेल ती मागणी जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर मागणी करणाऱ्याला मागणीचं वातावरण तयार करता आलं. तुकोबारायांना भगवान शंकराकडे मागणी करायची. ती मागणी त्यांनी शेवटच्या चरणात केलेली आहे. अगोदरच्या 3 चरणामध्ये मागणीचं वातावरण. मागणीचं काय वातावरण आहे? मागणीचं वातावरण असं आहे की ज्याला मागायचंय त्याला संतुष्ट करणं, खुश करणं. दाता प्रसन्न झाला की मागणी पदरात पडली समजायची. दाता प्रसन्न होणं. भगवान शंकराकडून मागणी आपली प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवान शंकराला प्रसन्न करायला पाहिजे. आणि देवाला प्रसन्न जर करायचं असेल, देव असो, सामान्य व्यक्ती असो, पशु असो, कोणी असो, ज्याला जे आवडतं ते त्याला दिलं की तो प्रसन्न होतो. ज्याला जे आवडतं. एखाद्या ऑफिसमध्ये आपलं काम करून घ्यायचं असेल तर तिथं जो बसलेला आहे त्याला जे आवडतं ते दिलं की काम होऊन जातं. तसं देवाला प्रसन्न करायचं असेल तर देवाला आवडतं ते द्यावं लागतं आणि देवाला त्याची स्तुती केलेली आवडते. परमात्मा हा स्तुती प्रिय आहे. भगवान शंकर तर स्तुतीप्रिय, अतिशय स्तुतीप्रिय. देवाला काही लागत नाही. त्याला पैशाने देव नाही प्रसन्न होत, देवाजवळचे प्रसन्न होते. देवाला नाही आवश्यकता. देव भाव पाहतो आणि स्तुती पाहतो. भगवान शंकर स्तुतीनं प्रसन्न होतात. तुकोबारायांना माहिती आहे भगवान शंकराला प्रसन्न करायचं असेल तर स्तुती करावी लागेल. आपल्याला माहिती आहे भागवत वगैरे आता भरपूर चालत आहे आणि भागवत म्हटलं की भगवान शंकराचा पहिला विवाह, दुसरा विवाह ही कथा येतेच. दक्ष प्रजापतीच्या घरी अर्थात सासरेबुवाच्या घरी यज्ञ आहे आणि त्याचं निमंत्रण भगवान शंकर. त्याचं कारण आहे भगवान शंकर आपल्याच स्वरूपामध्ये जी माणसं रणमान असतात त्यांना कोणाच्या निमंत्रणाची आवश्यकता असते. जे त्यांचं सुख दुसऱ्या वस्तूवर अवलंबून आहे त्यांना निमंत्रण. शंकर आपल्याच आत्मसुखाने सतीला कळालं वडिलाच्या घरी येतो कसं काय चुकलं असेल कदाचित. कामं खूप असतात किंवा त्याच्याकडे ते निमंत्रण पत्रिका पाठवली त्याने दिलीच नाही, काय झाली, कुठं पडली, किंवा यांच्याकडे आला असेल आपल्याला सांगितलंच नाही. असे अनेक वेगवेगळे तर्क लावले आणि मग प्रभूला प्रार्थना केली की अहो ऐकलं का भगवान शंकर
बघा तुमचं नाही ऐकून कसं चालायचं सांगा. ऐकावंच लागतं ना. काय म्हणणं आहे तुमचं? अहो बाबांच्या घरी यज्ञ आहे. मग आपल्याला यज्ञाला नाही जायचं? आमंत्रण आहे का? ते काही कीर्तन आहे का बिना आमंत्रणाचं जायला? खरंच कीर्तनाला आमंत्रणाची आवश्यकता नाही, पण लग्नाला जायचं असेल, जेवायला जायचं असेल तर आमंत्रण पाहिजे. आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. भगवान शंकराचे सेवक बरोबर गेलेले त्या ठिकाणी सतीला विचारलं नाही, अपमान झाला. भगवान शंकराचा वाटा नाही, पिंड नाही, त्यांना आहुती देत नाहीत. भगवान शंकराची निंदा केलेली आहे. सतीला सहन झालं नाही आणि सतीने यज्ञकुंडामध्ये उडी टाकली. भगवान शंकराला कळाल्यानंतर भगवान शंकर आणि मोठाच हंगामा झाला त्या यज्ञामध्ये. म्हणजे तिथूनच सुरुवात आहे, तशी काही अडचण नाही. आता अलीकडे कुठं झालं तर एवढं वाईट वाटायचं काही कारण नाही. शंकराने वीरभद्राला निर्माण केलं, त्याला दक्षाला दंड देण्याकरता पाठवलेला आहे. भगवान शंकराने मागून आले, दक्षाचं मस्तक तोडलं. आणि कारण भगवान शंकराची त्यांनी काय केली? निंदा केली. तर यज्ञाचा विध्वंस झाला, यज्ञ बंद पडला. यज्ञामध्ये बंद पडणं विश्वाच्या दृष्टीनं चांगलं नाही. पुन्हा सगळे ऋषी जमले, सगळ्या देवांना बोलावलं, यज्ञ बंद पडलेला आहे. यजमानच गेला तर यज्ञ पूर्ण कसं काय? त्यांना पुन्हा जिवंत करायला पाहिजे. जिवंत भगवान शंकराशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही. आणि भगवान शंकराची त्यांनी निंदा केलेली आहे, मोठा अपराध केलेला आहे. त्याच्यामुळं भगवान शंकर विधूर झाले. त्यांच्या पत्नीने आत्मदहन करून घेतलेलं आहे आणि मग जिवंत कसं काय? पण त्यांनी भगवान शंकराला बोलवलं. सगळ्यांनी प्रार्थना केली, मला स्तुती केली भगवान शंकराची. विश्व कल्याणाचा दृष्टिकोन समोर ठेवून बरं ज्या वेळेला सामाजिक अशा प्रकारचं हित समोर असतं त्यावेळेला वैयक्तिक अहिताकडे डोळे झाकतात. जर समाजाचं कल्याण होत असेल तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या वैयक्तिक लाभाचा त्याग करायला सतत तयार आहे. मला आश्चर्य वाटतं आपल्या भारतातल्या लोकांना. सगळ्यांना वाटतं की आपला भारत देश मोठा झाला पाहिजे, मेरा भारत सर्वोच्च झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे. सगळ्या सोयी सुविधा भारतामध्ये निर्माण व्हाव्यात, शासनाने कराव्यात, रस्ते व्हावे आणि यांच्या प्लॉटच्या पुढं पायऱ्या काढणार. रस्ते मोठे सगळ्याला लागतात आणि जागा कोणालाच द्यावी वाटत. धरणं व्हावी वाटतात, जागा द्याव्या वाटत नाही. शासनाने सवलती द्याव्या वाटतात, टॅक्स भरावा वाटत नाही. हे कसं काय होणार आहे? कसं शक्य आहे? शासन म्हणजे काय? शासनाजवळ जो पैसा येतो ते काही झाडं थोडी नाही तुमच्याकडे कुठे तोडायचे आणि जनतेला वाटायचे. परत जे शासन, माझं म्हणणं आहे, माझं वैयक्तिक म्हणणं आहे, जे फुकट देतो म्हणताय ना त्या शासनाला मत नका. जे पैसे घेऊन येतात त्यांना मत देऊ नका. कारण मग हे देशाचं काम करणारे नाही, हे तुम्हाला लुटणारे. प्रत्येकाला देश माझा आहे असं वाटलं पाहिजे आणि मग आपल्या नालीतून पाणी
देतो तर आपल्या देशातल्या पाटाला, आपल्या देशातल्या रस्त्याला, आपल्या देशातल्या तळ्याला जागा देणं हेही आपलं कर्तव्य, हे ज्या दिवशी प्रत्येकाला वाटेल. आपल्या उत्पन्नातला वाटा हा देशाचा काही आहे आणि तो प्रत्येकाने स्वतःहून दिला गेला पाहिजे. शेतकऱ्यापासून कीर्तनकारापर्यंत सर्वांनी, तरच देशामध्ये नदीजोडासारखे किंवा मोठे मोठे जे प्रकल्प आहेत, बरं सौर ऊर्जेचा जर विकास झाला तर डिझेल पेट्रोलवर आज जो खर्च होतोय तो सगळाच खर्च वाचेल. एवढी मोठी देशाची, पण ते सगळं तयार करण्याकरता खूप पैसे लागतात आणि लोकांना पैसे शासनाने द्यावे वाटतात. शासनाला द्यावेच वाटत नसतील तर ते शासन कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, कुठलीही व्यक्ती असो, काय करू शकणार आहे तुमच्याकरता? कुठून आणणार आहे? तेव्हा सामाजिक कार्य जर होत असेल तर वैयक्तिक नुकसानीला प्रत्येकाने तयार राहावे. सगळ्या देवाने भगवान शंकराची आणि भगवान शंकर तयार झालेले त्याला जिवंत करायला काहीच नाही. बायको मेली आहे त्याच्याकरता, तेही दुःख त्याने बाजूला काढ. फक्त काय केली यांनी? स्तुती केली. स्तुती प्रसन्न झाले भगवानची. त्याला उठवायचे आलं म्हटलं त्याचं मुंडकं जळून राहू झाले. मग काय करायचं? दुसऱ्याचं कोणाचं आणलं, बकऱ्याचं आणलं. कारण ते काही चालत नाही, लाथा मारत नाही, काही नाही. अजापुत्र बलिंद्र देव दुर्बल घातक. ते बकऱ्याचं मुंडकं आणलं, त्याच्यावर कलम करायची पद्धत तिथून सुरुवात झाली. देवबापासून आता हे झाडावर कलम करते, तेव्हा माणसावर कलम. यांनी मंत्र वगैरे म्हटले त्यांची पुन्हा तो जिवंत झाला. पण मग आपण एवढाही अपराध केल्यानंतर सुद्धा भगवान शंकराने आपल्याला जिवंत केलं हे त्याला कळाल्यानंतर मग पश्चाताप झाला आणि मग त्याला भगवान शंकराची स्तुती करावी लागते. म्हणजे ज्या वेळेला चांगलं तोंड होतं त्यावेळेला स्तुती नाही, त्यावेळेला निंदा केली. आणि आता तोंड बकऱ्याचं, बकऱ्याच्या तोंडात आई पण तरी आतला भाव व्यक्त करण्याकरता बरंच. पण हा स्तुती करायची याची इच्छा आहे. एवढं भगवान शंकराने पाहिलं, एवढे प्रसन्न झाले, एवढे प्रसन्न झाले, त्याचे सगळे गुन्हे माफ तर केलेच, पण त्याला वर दिलं की माझ्या दर्शनाला आल्यानंतर जो तुझ्यासारखं करेल त्याच्यावर मी प्रसन्न. म्हणून भगवान शंकराच्या दर्शनाला गेला की संस्कृत श्लोक जरी येत असले, सौराष्ट्री सोळा तरीही तिथं दर्शन केलं, कारण त्याला वर दिलं. अशा करता दृष्टांत सांगितला. स्तुती केल्यानंतर एवढे देव काय होतात? प्रसन्न होतात. हे तुकोबाराला माहीत असल्यामुळं तुकोबाराच्या चरणामध्ये भगवान शंकराचं स्तवन करतात, स्तुती करतात. तुकोबारा म्हणतात, तुम्ही विश्वनाथ विठ्ठल. स्तुती करण्याकरता जे विशेषण वापरलेलं आहे ते विशेषण आहे विश्वनाथ. भगवान शंकराची स्तुती करत असताना तुकोबार आहे भगवान शंकर विश्वनाथ असं. आपण विश्वनाथ आहात. अर्थात काशीमध्ये भगवान शंकराचं नावही विश्वनाथ आहे. आणि भगवंताची जी नाव आहेत ही आपल्या नावासारखी जरी असली तरी आपल्या नावासारखी नाही. देवाची जी नाव आहेत ती नावं मारण्याकरता जरी कानाला येत असली तरी आपल्या नावाच्या
माणसाशी आपल्या वागण्याचा ताळमेळ असतोच असं नाही. आपली नावं आडनावं केवळ व्यवहाराकरता ठेवलेले असतात. त्याच्या अर्थाकडे जायचंच नाही. बरं एकदम असं संडासला गेला तो तसाच बाहेर पळत आला, म्हणजे त्याला बाकीचं काही हे करून यावं एवढंच लोकांनी भलताच घाबरलं. ते येताना मग ते पाय घेतलं, ते पडलं, लागलं, आरडाओरडा झाला. काय झालं काय झालं काय नाही म्हणले, वाघमारे पडले. काय झाले? वाघमारे पडले. का पडले? संडासात झुरळ निघाला. त्याला घाबरला, तो इतका घाबरला की कसा तरी दरवाजा उघडला तसाच पडला. ते बाहेर पडलं आणि त्यांचं आडनाव काय होतं? वाघमारे. मला वाटतं काय झालं एवढं तरी. देवाचं तसं नाही. देवाच्या कर्तृत्वावरून, त्याच्या गुणावरून, त्याच्या स्वरूपावरूनच त्याला नावं पडलेली आहेत. म्हणून देवाची नावं ही भाववाचक नावं आहेत आणि तुमची आमची नावं ही विशेष नाव. तर तुकोबाराय म्हणतात, देवा आपण विश्वनाथ आहात. विश्वनाथ अर्थात विश्वाचे नाथ आहात. नाथ शब्दाचा अर्थ आहे मालक, सत्ताधारी. आपण विश्वाचे मालक आहात. तुम्ही विश्वनाथ. मला विश्वनाथ या शब्दावर चिंतन करायचं. विश्वाचे मालक आहात. तुकोबारायांनी हे जे वर्णन केलेलं आहे, वर्णन करायचं म्हणून केलेलं आहे की वास्तव व्यवहारामध्ये आपण एकामेकाची वर्णन करतो. त्यामध्ये वचने किम दरिद्रता एवढाच भाग असतो. प्रत्यक्ष असा काही त्या वर्णनाशी त्या व्यक्तीच्या जीवनाशी साधर्म्य असतच असं नाही. तुकोबाराय असं सहज काहीतरी म्हणायचं म्हणून विश्वनाथ म्हणतात का? तर असं नाही म्हणायचं. कारण वर्णन करणारे तुकोबाराय आहेत. तुकोबारायांचे जे अनेक विशेष आहेत त्यामध्ये सत्य बोलणं हा विशेष आहे. तुकोबारायांना असत्य चालतच नाही. तुकोबारायांची वाणी असत्याचा कधी स्पर्शच करत नाही. आपल्याला गाथा वाचताना लक्षात येईल. या खोटं बोलण्याच्या बाबतीत तुकोबारायांना एवढी चीड आहे. तुकाराम महाराजांनी या क्षेत्रामध्ये पुराणाशी विरोध केलाय. पुराणामध्ये असं म्हटलेलं एक श्लोक आहे, कोणाचं लग्न जमत असेल, परोपकार होत असेल, कोणाचं जीव वाचत असेल तर खोटं बोललेलं चालतं. तुकाराम महाराजाला नाही मान्य ते. तुकोबाराय म्हणतात, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार, जाईल पतना याशी संदेह नाही. साक्ष आहे काही सांग. श्रीमंत होत असेल खोटं बोलण्यामुळं, कोणाचं लग्न जमत असेल खोटं बोलण्यामुळं, वा परोपकार होत असेल कुठल्याही कारणामुळे जर मनुष्य खोटं बोलणार तर त्याचं पाप होणार आणि त्या पापाने तो पतनाला जाणार आहे. तो
खोटं बोलला हा प्रश्नच नाहीये. तो खोटं बोलला तो खोटच. आणि तुकोबरांनी त्याच्याकरता उदाहरण दिलेलं आहे महाभारती युद्धातलं. प्रत्यक्ष भगवान कृष्णाने धर्मराजाला खोटं बोलायला बळी पाडलं, आग्रह केला. तो हे पूर्ण खोटं नाही बोलला, अर्धाच खोटा बोलला होता. अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा असं म्हटलं. त्याला माहिती होतं की अश्वत्थामा मेलेला नाही. जो मेलाय तो त्याचा पोरगा नाही, हत्ती मेलेला आहे. हे म्हातारा हत्ती मेलाय का नाही हे विचारायला आलेलंच नव्हतं. हे धर्माला चांगलं माहिती होतं ना. पण मग कृष्णाने आग्रह केला तुम्हाला युद्ध जिंकायचंय का हरायचंय, अधर्माचा विजय होऊ द्यायचा आहे की धर्माचा विजय होऊ द्यायचा आहे. जर धर्माचा विजय व्हावा असं वाटत असेल, या अधर्माच्या ओझ्याने पृथ्वी दाटलेली आहे, त्या पृथ्वीचं ओझं हलकं करायचं असेल तर तुम्हाला आज खोटं बोलावं लागेल. ठीक आहे, असं करा तसं करा. मग ते असं मध्ये तो तयार झाला होता. तरीही त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. तर सत्यवादाच्या तपाने धर्माचा रथ जमिनीपासून आदर चालत होता. केवढं वाक्य उच्चारल्याबरोबर तो रथ जमिनीवर आला आणि अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. म्हणून तुकाराम महाराजांना खोट चालतच नाही, चालतच नाही. लगेच कोणाचं चालत नाही, देवाचं नाही चालत. तर मग बाकीच्या तुकाराम महाराज ज्या पांडुरंगाची भक्ती करत होते, त्या पांडुरंगाचे उपासक होते, त्या पांडुरंगाचे सेवक होते, दास होते, त्या पांडुरंगाच्या ठिकाणी जर खोटेपणा दिसला तुकाराम महाराजाला तर तिथं सुद्धा वाचताना काढत होती. बाकीच्याला काय अशा प्रकारची बाकीच्याची वेळवार धरतील नाही. वेळवार तुका म्हणे तुकाराम महाराजांना खोटं चालत. त्यामुळे तुकोबारायांनी स्तुती केलेली आहे तर ती वास्तव आहे. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही विश्वनाथ, तर तुम्ही भगवान शंकर कोण आहे? विश्वनाथ आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. विश्व म्हणजे नेमकं काय आहे? विश्व नावाची एखादी कंपनी आहे, विश्व नावाची एखादी जमीन आहे, विश्व नावाचं एखादं घर आहे, विश्व नावाची एखादी गाडी आहे, विश्व नावाचं एखादं काही वस्तू आहे आणि त्या वस्तूचे भगवान शंकर मालक आहे. विश्व शब्दाचा अर्थ काय? विश्व शब्दाचा अर्थ आहे जगत. कारण सूक्ष्म आणि स्थूल अशा प्रकारचं जे जगत आहे त्या जगाला विश्व म्हणतात. एकादशेंद्रिययुक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते यावत् किंचित् भवेत् तद्दिदं शब्दोदिदं जगत्. प्रत्यक्षाने, अनुमानाने आणि शब्दाने ज्याचं ज्ञान होतं असं जड चेतन असणार, स्थूल सूक्ष्म असणार एवढं मोठं हे जगत. बरं, जग किती मोठं आहे याच स्पष्ट अशा प्रकारचं वर्णन ना पुराण करतात ना विज्ञान करतात. आता किती शोध लागलेले आहे, किती जगत पुढे गेले, पण अजून कुठल्याही शास्त्रज्ञाने छातीवर हात ठेवून हे नाही सांगितलं की जग एवढं मोठं आहे. म्हणजे जगत किती मोठं आहे त्या कल्याण मासिकामध्ये असा एक लेख आलेला. एका
ब्रह्मदेवाला थोडा अहंकार निर्माण झाला, कारण ब्रह्मदेवाकडे अतिशय महत्वाचं काम आहे एका ब्रह्मांडातलं, की सगळ्या शरीराची उत्पत्ती करण्याचं काम आहे. आणि शरीर 84 लाख प्रकारचे. तुम्ही कधी विचार केला की ही सगळीच शरीर ज्याच्या फॅक्टरीमध्ये निर्माण केली जातात, त्या फॅक्टरी किती मोठी असेल? आपण पाहतो एखादी मोटरसायकल निर्माण करायची असेल, त्याचा कारखाना असेल, तर त्याचे पार्ट तयार करणारे कितीतरी कारखाने असतात, कारण तिथं फक्त ते फिटच होत असते, इंजिन त्यांचं असतं. बाकी चेसी एकीकडे तयार होते, चाकं एकीकडे तयार होतात, टायर दुसरीकडे तयार होतात, स्पोक दुसरीकडे तयार होतात, ते सीटा दुसरीकडे तयार होतात, असे सगळे एकत्र येऊन तसं एक मॉडेल तयार करायचं म्हटलं, समजा माणूस तयार करायचा, माणसाचं मॉडेल तयार करायचं म्हटलं, किती पार्ट आहे म्हणजे शरीरामध्ये. डोळे आहे, नाक आहे, कान आहे, डोकं आहे, हात आहे, पाय आहेत, हाताची बोट आहेत, बोट सुद्धा सगळी, करंगळीचा आकार वेगळा, मधल्या बोटाचा आकार वेगळा, अंगाचा आकार वेगळा, त्याच्यावरच्या रेषा, खाली गुडघे, गुडघ्यामध्ये त्या बिजागऱ्या, गुडघ्यातल्या बिजागऱ्या वेगळ्या, मांडीपासल्या बिजागऱ्या वेगळ्या, हाताच्या बिजागऱ्या वेगळ्या. म्हणून एक शरीर जर तयार करायचं असेल तर सुटे किती भाग असतील, आणि त्या प्रत्येक भागाला निर्माण करणारा स्वतंत्र एक कारखाना. आणि असे जगात एका सेकंदाला किती तयार करून होऊन बाहेर पडत असते. केवढं मोठं काम आहे. बरं, एकच नाही, असे 84 लाख मॉडेल आहेत, आणि एका प्रकारात अनंत नग आहेत. लाल मुंग्या किती असतील पैठण तालुक्यात तुम्हाला वाटतं? तुमच्या घरीच किती आहे ते नाही सांगता येते, तर पैठण तालुक्यात काय सांगता? प्रत्येकाला सगळे अवयव आहेत, सगळ्याचे आकार वेगळे, असं काही नाहीये. काय ते मोटरसायकलचा एक लाईट असलं तर कुठल्याही कंपनीची गाडी असली तर तिला बसतो, तसं डोळा काढला तर कुठल्याही कंपनीची गाडी असते त्याला डोळा बसतो असं नाही ना. म्हशीचा डोळा वेगळा, मुंगीचा डोळा वेगळा, म्हशीचा डोळा मुंगीला कसा बसणार, मुंगीचा डोळा म्हशीला कसा बसणार, प्रत्येकाचे वेगवेगळे अशा प्रकारे. म्हणजे असण्याकरता मी नाही, म्हणजे भगवंताचं अस्तित्व जे मानत नाहीत त्यांच्या बुद्धीची कीव करावी असं वाटतं. सगळे पार्ट महाराज आत गर्भामध्ये फिट केले जातात. कोण करतो, कसं करतं, केव्हा करतो? बापाला विचारा, बाप्पा तुम्ही मला डोळे बसवताना असे पिचके काऊन बसवले? 2 एकरी काय होतं, मी कमवलं असतं नंतर, पण असले काऊन बसवले? आता बसवले काय माहिती नाही. कोण बसवतो महाराज हे सगळं? हे तस्मात किमेवेंद्र जाल परम यद गर्भवात सुतितम रेतश्चेतति हस्तमस्तकपद प्रभूतनानांकुरम पर्यायेन शिशुतोयवर जरा. तेव्हा हे सगळं हे शरीर निर्माण होतात, आणि हे सगळं खातं ब्रह्मदेवाकडे. त्याला हे सगळं व्यवस्थित जमावं म्हणून 4 मस्तक दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक मस्तकात बुद्धी आहे, आणि हाय पॉवरची बुद्धी आहे. त्याला एकदा झाला अभिमान. त्याला वाटलं एवढं आपण काम करतो, कधी प्रशस्ती पत्र नाही, कधी म्हणजे आदर्श पुरस्कार नाही, काही नाही, काय जरा थोडंसं आपले काय किंमत आहे हे कळूनच द्यावी म्हणून त्यांनी अर्ज पाठवला रजेचा, किंवा मला खूपच काम असल्यामुळं मला रजा हवी आहे 8 दिवसाची. अर्ज केल्याबरोबर रजा मंजूर होऊन यायचा टायमाला तो असा बाहेर पडला, तर बाहेर पाहिलं त्याने, आश्चर्य वाटलं त्याला, कारण त्याच्या नजरेमध्ये एक उंटाची लाईन आकाशातून पुढेही चालतच होते, उंटन मागून येतच होते, आणि एक बाई त्यांना हाकलत होती. त्या उंटावर 2-2 पेठारे होते. तो गेला, विचारला, ओ बाई, अहो बाई, अहो. ती म्हणे, बाबा मला वेळ नाहीये, मालकाचा हुकूम आलेला आहे, लवकर माल पोहोचवायचा. अहो पण माल तरी काय आहे, हा कुठून आलाय, काय माल आहे? ते म्हणे, पेटाऱ्यामध्ये ब्रह्मदेव आहेत, आमच्याकडे स्टॉक मध्ये असलेले ब्रह्मदेव आम्ही पाठ घेऊन चाललोय. निरोप आलेला आहे की कुठल्या ब्रह्मदेवाला अहंकार झालेला आहे, त्याच्या जागेवर दुसरा ब्रह्मदेव बसवायचा आहे. नेमका कोणता आहे त्यांनी सांगितलं नाही, म्हणून आमच्याकडे असलेले सगळे घेऊन चालले. इतके ब्रह्मदेव स्टेपने म्हणून जर आहे,
तर प्रत्यक्ष कामावर किती ब्रह्मदेव असते? एका ब्रह्मांडाला एक ब्रह्मदेव आहे. आणि अशी या जगामध्ये विश्वामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत किती मोठं जगत आहे. नांतो न चालीर न संप्रतिष्ठा. अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दाखवलं. एकतर पाहण्याकरता दिव्य दृष्टी लागली आणि त्या दिव्य दृष्टीने पाहत असताना त्यांनी वर्णन केलेलं आहे, नांत हा तुझ्या स्वरूपाला काय नाही, अंतच नाहीये. एवढं मोठं विश्व आहे. कोण आहात? मालक आहात, नाथ आहात तुम्ही. विश्वनाथ, सगळ्या विश्वाचे. म्हणजे विश्व किती मोठं आहे माहितीच नाही. तुकोबारीने अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. उंबराची झाडं पाहिली असतील आपण बहुतेकांनी, उंबराची झाडं पाहिलेली. तर त्या उंबराला जी फळं येतात त्या झाडाचं बी नाव उंबरच, आणि त्याला जे फळ येतात त्याचं बी नाव काय आहे? उंबरच आहे. मला सांगा, ती फळं अशी मुळाला येत असतात का शेंड्याला येतात? उंबराच्या झाडाला जी फळं येतात ते बरंच ते खोडापासून शेंड्यापर्यंत सगळ्याच ठिकाणी येतात. आणि एका ठिकाणी एकच नसतं, एका ठिकाणी काय असतं, त्याच्यात झुपकाच्या झुपका असतं. ते जर झाडावरच पिकले तर तुम्ही एखादं फळ तोडून पहा. जर ते फोडलं तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये खूप लहान 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 काय असतात, किडे असतात. बरेच त्या किड्याचा जन्म त्याच्यातच झालेला असतो. त्याचं ग्रॅज्युएट पर्यंत यांनी काय PhD सगळं त्याच्यातच त्यांनी PhD केलेले असते. त्याच्यातच त्याला नोकरी लागलेली असते. त्याच्यातच ते निवडणुकीला उभं राहिलेलं असतं. त्याच्यातच ते निवडून आलेलं असतं, पडलेलं सगळं त्याच्यातच ते म्हातारं पुन्हा त्याचं पोरग, असं सगळ्या 2-4 पिढ्या आहेत सगळ्या त्याच्यातच. तर त्या कीटक फिरून फिरून ते तेवढ्याच फळापर्यंत फिरत राहतं. त्याच्या दृष्टीनं तेवढंच जग आहे. उमरातील कीटका हेच ब्रह्मांड ऐसे देखा, तुकोबाराय म्हणतात. ऐशी उमरे किती झाडे. अशा प्रकारचे एका झाडाला किती उमरे आहेत आणि अशी झाड पृथ्वीवर किती आहेत. हे विश्व एवढं मोठं आहे. हे विश्व एवढं मोठं अशा प्रकारचं. आणि या सगळ्या विश्वाचे आपण कोण आहात? मालक आहात, नाथ आहात तुम्ही. विश्वनाथ तुकोबाराय भगवान शंकराचं वर्णन करतात की आपण विश्वनाथ आहात. आता हे विश्वनाथ शब्दाचा अर्थ सांगितला. मला आता याच्यावर आक्षेप घ्यायचे. तुकोबाराय तुम्ही म्हणता की भगवान शंकर विश्वाचे नाथ आहेत आणि विश्व शब्दाचा अर्थ करत असताना तुम्ही सगळं जग असा केलेला आहे. पण आमचा पहिला आक्षेप असा आहे की हे जगाचे शंकर मालक आहे की नाही हा प्रश्न राहू द्या. शंकराकरता जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराच्या जागेचे तरी शंकर मालक आहेत का? तुम्ही विश्वनाथ म्हणून त्यांचं वर्णन करत आहात, पण भगवान शंकराकरता बांधलेलं जे मंदिर आहे ते मंदिर ज्या जागेवर आहे त्या जागेची मालकी तरी भगवान शंकराच्या नावाने आहे का? ती धर्मशाळेचं म्हणता एखाद्याच्या घरी जाऊन जर म्हटलं का हे तर शंकराची इस्टेट आहे ते म्हणा डोकं फिरलं काय? न्यायचं काय तुम्हाला औरंगाबादला? आमची ही जमीन. अहो नाही शंकराचे काय शंकराचे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ. ही विश्वाचं वेगळी आहे का जमीन? ही जमीन विश्वात आहे की नाही?
तुम्ही ज्या जमिनीवर घर बांधलेलं आहे ही जमीन तुम्ही राहता ज्या घरामध्ये विश्वात आहे की नाही ते घर, आणि मग त्या विश्वाचा मालक कोण आहे? शंकर आहे. मग एका एका इस्टेटीचे दोन दोन मालक कसे काय? मग आपलं घर आहे की तुकाराम महाराजचं घर आहे? तुको घर आहे म्हणतात विश्वनाथ आहे, आणि मग आपण म्हणतो हे आमचं घर आहे. वा, मग आपलं घर आहे का शंकराचं घर आहे? विश्वनाथ म्हणता कसं काय? आपण म्हणतो आमचं घर आहे, आमचं शेत आहे. सरपंच म्हणत असतात आमच्या गावचा शिवार आहे, तालुक्याचे म्हणत असतात आमच्या तालुक्याचा शिवार आहे, जिल्ह्यावाले म्हणतात जिल्ह्याचा शिवार आहे, महाराष्ट्राचे म्हणतात हे आमची महाराष्ट्राची सगळी भूमी आहे, देश म्हणत असतात, पंतप्रधान म्हणतात भारताची भूमी आहे. परत आकाशाच्या सुद्धा वाटण्या झालेल्या आहेत, आकाशाला सुद्धा परवानगी घेतल्याशिवाय त्या आकाशातून पलीकडे जाता येत नाही. शंकराचं राहिलं कुठं? कुठे विश्व शंकराचं? तुम्ही विश्वनाथ तुकोबारे वर्णन करतात आणि तुम्ही त्यांची भरती स्तुती केली की ते खोटं बोलतच नाही. आणि आहे कुठं मग शंकराच्या नावावर काय? कशावरून भगवान शंकर विश्वाचे नाथ आहेत? भगवान शंकर विश्व आहे. आपण तुम्ही कशावरून मालक आहे या जमिनीचे? आपण पटदिशी काय करतो? कागदपत्र दाखवतो का? हे कागदपत्र आहे आमच्या नावावरचे, बापदाद्यापासून चालत आहे आमची जमीन, उघडे नाही आहे. आणि हे भगवान शंकराचं कुशतच काही नाही. तुकाराम महाराज वर्णन करतात की तुम्ही विश्वनाथ. तेव्हा भगवान शंकर विश्वनाथ कसे आहेत? तुकोबारांनी भगवान शंकराचं जे विश्वनाथ म्हणून वर्णन केलेलं आहे, विश्वाचं मालक म्हणून वर्णन केलेलं आहे. जर कुठल्याच जमिनीचा, घराचा, वस्तूचा कागद भगवान शंकराकडे नाही, ते मालक आहे, त्याचं कुठलंच द्योतक, अवच्छेदक भगवान शंकराकडे नाही. तर तुकोबाराय भगवान शंकराचं वर्णन करत असताना विश्वनाथ म्हणून वर्णन कसं करतात? तुम्ही विश्वनाथ हे जे वर्णन केलेलं आहे तुकोबाराने भगवान शंकराचं हे खरं कसं आहे? मला वाटतं हे मी याच्यातून शंका विचारली, तुम्हाला वाटत नाही काही उत्तर सांग. पण हेच जर एखाद्या नास्तिकाने तुम्हाला विचारलं असतं हा अभंग घेतल्यावर, म्हणल्यावर, हो बुवा विश्वनाथ म्हणजे काय? विश्वाचा मालक. आणि कोणत्या मालक आहे? विश्वनाथ म्हणतो शंकर. कसं काय तुमचे संत वर्णन करतात की तुम्ही विश्वनाथ म्हणून? काही गप्पा आणतात, काही आपल्या लोकांचं रंजन पोट भरण्याकरता चालवलेले आहे तुम्ही. विश्वनाथ तुकोबाराय वर्णन करतात, तर कशावरून विश्वनाथ आहेत? काय आहे भगवान शंकराकडे किंवा भगवान शंकर विश्वनाथ आहे असं म्हणायला तुमच्याकडे पुरावा? कारण नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी. केवळ तुम्ही म्हणले ते विश्वाचे मालक आहेत म्हणून ते विश्वाचे मालक होणार नाही, किंवा आम्ही म्हणलो ह्या जमिनीचे आम्ही मालक आहे, आम्ही त्याच्या जमिनीचे मालक होणार नाही. त्याला काही ना काही काय लागेल? पुरावा तर लागेल ना. तसं भगवान शंकर विश्वनाथ आहेत, याला पुरावा काय? आम्हाला पुरावा द्या. तुकोबाराय म्हणतात जरा भजन करा. डोंबार
वापरला आणि त्या शब्दावर हा आक्षेप आलेला आहे किंवा विश्वनाथ म्हणजे विश्वाचे मालक भगवान शंकर कसे आहेत. हे त्याला काय काय मोठं अवघडच आहे ना. काय झालं होतं, सत्यभामेला अशी इच्छा निर्माण झाली की श्रीकृष्ण हा आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये पती मिळावा. श्रीकृष्णाचं सगळं प्रेम आपल्याला पूर्ण प्राप्त व्हावं. देवाचं प्रेम प्राप्त व्हावं याच्यात काही भावची इच्छा असायचं कारण नाही. पण मग त्याच्याकरता काय करावं असे चिंतेत असताना नारद महर्षी टपक नारायण 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 साहेबांनी नारदांना बसायला टाकलेलं आहे. पाद्यपूजा केलेली आहे, नमस्कार केला. खूप चांगलं झालं आज नारदजी तुम्ही आलेले आहेत. माझ्या मनामध्ये सकाळपासून एक शंका आहे आणि त्या शंकेचं उत्तर तुमच्याशिवाय दुसरं कोण देणार आहे. नारदांनी सांगितलं आहे साहेब काय शंका आहे सांगा मला. त्यांनी सांगितलं की बा मला असं सारखं वाटतंय की भगवान श्रीकृष्ण जन्मोजन्मी मला पती मिळावेत आणि सगळं भगवान श्रीकृष्णाचं प्रेम मला प्राप्त व्हावं. त्याला काही शास्त्रात उपाय आहे हो म्हटले. असा रोग नाही की ज्याला औषध नाही, असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही, तसं असं साध्य नाही की ज्याला साधन नाही. शास्त्रात सगळ्याची साधनं सांगितलेली. सांगा ना म्हटलं मग पुन्हा कृष्णपती मिळावा म्हणून जर मला वाटत असेल तर त्याच्याकरता मी काय करू. प्रत्येक जन्मात नारदांनी सांगितलंय पा जी वस्तू विपुल प्रमाणात आपल्याला मिळावी असं वाटते त्या वस्तूचं दान द्यावं लागतं. ज्या वस्तूचं आपण दान देतो ती वस्तू खूप प्रमाणामध्ये हजारो पटीने आपल्याला मिळते. ज्या वस्तूचं आपण दान देत नाही वाटोळा करतो ती वस्तू आपल्याकरता दुर्मिळ होते. म्हटले कृष्ण प्रत्येक जन्मी पती मिळावा त्याचं प्रेम मिळावं असं वाटत असेल तर कृष्णाचं दान करायचं. आणि त्यांचं दान घेईल कोण हो. काही अडचण नाही, काळजी कशाला करता, त्याची व्यवस्था मी लावतो. तुम्ही दान करायला तयार असेल तर दान घेणाऱ्याला काय, मी ब्राह्मण आहे, कीर्तनकार आहे, संन्यासी आहे, मला देऊ शकता, मी देतो दान. सत्यभामेला वाटलं बरं झालं गपचूप कोणाला, कारण दुसऱ्याला कळालं तर दुसरे विघ्न करतील म्हणून कोणालाच कळविलं नाही महाराज. ते पण मंत्र वगैरे उच्चारण्याकरता कुणाला बोलू का, मंत्रही नाहीच उच्चारतो. तुम्ही फक्त पाणी घ्या. आता बरंच पाणी घेतलेलं आहे, त्यानं पाणी आमच्या हातावर सोडलं, यांनी मंत्र म्हटला, दिलं. कृष्णाचं काय केलं, दान केलं. बस ओला हात घेऊनच भगवान लगेच गेलेले आहेत. नारद महर्षी भगवान राज्यसभेमध्ये बसलेले होते. द्वारकाधीश होते, मुख्य असे आसनावर भगवान बसलेले होते. नारदांनी सांगितलं आता द्वारकाधीश तुम्ही नाहीये, तुमचं दान केलेलं आहे तुमच्या पत्नीने, आता तुम्ही माझे नौकर झालेले आहेत, जोळी घ्यायची. आता भगवान उठले, ती जोळी घातली, तंबोरा दिला नारदाने त्याच्यावर, चलो. मग सगळीकडे हाहाकार झाला. चौकडे सत्यभामेनं दान दिलं, सगळेच्या सगळे आले, अडवलं ना सगळ्यांनी. रुक्मिणी आले, त्यांनी सांगितलं, ओ नारदा कुठं चालवलंय प्रभूला. अरे तुम्ही कोण विचारणार, माझी वस्तू आहे, मला दानात मिळालेली आहे, आता कुठं न्यायचं, काय करायचं माझा प्रश्न आहे, तुम्ही कसं काय विचार. तुम्हाला दान मिळालं. हो कोण, कृष्ण. कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा. मी कोण आहे कृष्णाची, मी पत्नी. मग पत्नीचा पती नसतो का, मी दान दिलं नाही तुम्हाला आणि तुम्ही कसं काय घेऊन चालले. तुम्ही नाही दिलं पण सत्यभामेनं दिलेलं आहे. सत्यभामेनं दिलेलं आहे पण मी नाही का पत्नी. सत्यभामेनं दिलं असलं तर तिच्या वाट्याला घेऊन जा, माझ्या वाट्यात तुम्ही कसं काय येणार आहे. महाराज कृष्णाला माझा म्हणणारे 16,107 निघाला ना.
एक बाजूला बाकीचे सगळे जायचं म्हणे ओ नारदा आमच्या वाट्याचं नाही न्यायचं, ओ नारदा आमच्या वाट्याचं नाही न्यायचं. मग पत्न्याच माझ्या म्हणायला लागले असं नाही, पोरं आले ते म्हणे आमचा पप्पा आहे. आम्ही कुठं दिलेला आहे, तुम्ही कसं काय आमच्या पप्पाला नेता. वसुदेव आले देवकी आले ते म्हणे माझा पोरग आहे, मी कसं काय दिला. म्हणजे एका इस्टेटीवर एवढ्या लोकांचा कुठं नारदाला मिळालं. माता तिथून काय करावं, सत्यभामेनं तर दिलेलं आहे, हे बाकीचे तर घेऊन देत नाही. मग असं करत कृष्णाच्या वजना भाराचं दुसरं काहीतरी द्या आणि कृष्णाला जोडा. सत्यभामेनं ते कबूल केलं. पुढचा दृष्टांत मला नाही सांगायचं. तसं तुकोबाने वर्णन करतात की आपण कोण आहात, विश्वाचे नाथ आहात आणि ते सगळं विश्व महाराज वाटलं गेलेलं आहे, शंकरालाच नाही शिल्लक राहिलेलं. आणि तुकोबारे वर्णन करतात तुम्ही विश्वनाथ. तेव्हा भगवान शंकर विश्वनाथ कसे आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहेत, आपली वेळ संपली आहे. कारण 9 वाजलेले आहेत, 7 ते 9 वेळ होती. पुढं भोजन आहे आणि मला वाटतं कार्यक्रमवाल्या मंडळींनी भाकरी आणि आमटी तो सगळ्याकरता प्रसाद केलेला आहे. आणि ही आमटी विशेष आमटी. आता मला सांगितलं कोणीतरी की आळ्याचा मसाला आणलाय, म्हणजे आळे म्हणजे ते आपल्या भारतात प्रसिद्ध आहे तो तिथली आमटी, तशी आमटी. तेव्हा सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे. सगळ्यांना तुमच्या धर्मशाळेतर्फे संध्याकाळच्या प्रसादाचं निमंत्रण आहे. धर्मशाळेजवळ प्रसाद आहे, तिथं जाऊन सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. आणि तो वेळेत झाला पाहिजे म्हणून कीर्तन मी वेळेच्या पुढं काही करणार नाही. पण विषय तसाच राहिलेला आहे. विषय राहिला की आपल्याला उद्या कीर्तन आहे अजून. भगवान शंकर हे विश्वनाथ कसे आहे हा मुख्य प्रश्न आहे. तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन करत असताना विश्वनाथ म्हणून केलेलं आहे. विश्व म्हणजे जगत आहे आणि नाथ शब्दाचा अर्थ सत्ताधीश, मालक. तेव्हा भगवान विश्वाचे मालक कसे आहेत भगवान शंकर हा प्रश्न आहे. आणि मग ते वर्णन करून अभंगाचं उर्वरित चिंतन उद्या याच ठिकाणी याच वेळेला म्हणजे 7 ते 9 होईल. आणखीन जे काही कार्यक्रम आहे ते कार्यकारी मंडळी सांगतील. आता माऊलीचं भजन करू. काळेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.